नमस्कार मित्रांनो, मी अमृता पाताडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पाताडे व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर या आमच्या स्पीती टूरचा आज आहे शेवटचा दिवस आणि काल काझामधले बरेच साईट सीन बघून आज आम्ही निघालो आहोत ते चंद्रताल लेकच्या दिशेने। तर आता आम्ही सकाळी ब्रेकफास्ट वगैरे करून काझामधून निघालो आहोत आणि काझा ते चंद्रताल लेकच्या दरम्यान दोन मोठे आकर्षणाचे पर्यटन स्थळ आहेत जी स्पीतीमधली फार प्रसिद्ध अशी आहेत। तर आज मी तुम्हाला माझ्या प्रवासादरम्यान याच दोन ठिकाणांना भेट करून देणार आहेत। तर ही प्रसिद्ध ठिकाणं कुठली आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल। तर हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या या स्पीती टूरचा आनंद जरूर घ्या। तर मित्रांनो, आज आमचा स्पीतीमधला 5वा दिवस आणि आता आम्ही काझामधून चेकआउट करून चाललो आहोत ते चंद्रताल लेकला आणि मध्ये आम्ही बघणार आहोत की मोनेस्ट्री, त्याच्यानंतर चिच्चम विलेज आणि त्यानंतर आम्ही पोहोचू ते चंद्रताल लेकला। आज इथे टेम्परेचर आहे ते 2 डिग्री आणि खूपच थंडी वाटते आणि आता आम्ही जसं जसं वर जाणार आहोत तसं अजून टेम्परेचर ड्रॉप होणार आहे, कदाचित मायनसमध्ये सुद्धा असेल आणि चंद्रताल लेकला आज स्नोफॉल पण प्रेडिक्ट केलेला आहे। तर माहीत नाही आता पुढे काय असणार आहे। तर चला आजच्या 5व्या दिवसाची या जर्नीचा आनंद घेऊयात। तर तिथे जे तुम्ही बघत आहात ती आहे की मोनेस्ट्री, म्हणजे तुम्ही स्पीतीचे खूप सारे फोटोज बघितले असतील तर त्याच्यात मेन फोटो तो हा असतो। तर स्पीतीची सगळ्यात मोठी मोनेस्ट्री आहे ती की मोनेस्ट्री। तर आता आम्ही ट्राय करू, कारण तिथे जाण्यासाठी पायऱ्या आहेत, इथून ट्रेक करून पण जावं लागतं किंवा तुम्ही डायरेक्ट गाडी पण घेऊन जाऊ शकता। तर आता आमचा जसा प्लॅन आहे त्याप्रमाणे आम्ही बघतो, जायला भेटलं तर तुम्हाला मी नक्की दाखवते वरती जाऊन। सध्या तरी तुम्ही इथून हा व्ह्यू बघा। हे स्पीतीमधला सगळ्यात हायेस्ट ब्रिज चिच्चम ब्रिज आणि पूर्ण अधांतरी आहे, बघू शकता 2 साइडने पोल आहेत आणि खाली केवढी दरी आहे। बघू शकता केवढं खाली खोल आहे, पूर्ण दरी आहे खाली। इथून हा असा ब्रिज एवढा मोठा। मग तर या ब्रिजच्याच बाजूला इथे छानपैकी गाडीमध्येच रेस्टॉरंट तयार केलं आहे आणि इथे सीटचं त्यांनी अशी अरेंजमेंट केलेली आहे, खूप छान आहे। अशा प्रकारे त्यांनी चहा कॉफीसाठी, म्हणजे तुम्ही इथे बसून व्ह्यू पण एन्जॉय करू शकता आणि इथून हा व्ह्यू बघा केवढा डीप आहे, खूप डीप आहे। हे इथे ब्रिज आणि ह्यांनी असं बसचं छानपैकी तयार केलेलं आहे। तर स्पीती व्हॅली टूरचा आज आमचा 5वा दिवस आणि आता आम्ही चाललो आहोत ते काझावरून चंद्रताल लेकला। हाय तर इथे आमचे काही फॉरेनर फ्रेंड्स आहेत, ते सुद्धा एन्जॉय करतायत। परदेशी पर्यटक मला इथे भेटलेत आणि यांचं सुद्धा चॅनल आहे, चॅनल ने लिओ विंड। हाँ, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन, त्यांच्या पण चॅनलला फॉलो करा, लाइक एंड शेअर। लिओ विंड, शी इज व्हेरी फेमस इन इजरायल। So hope you guys are enjoying in India. Welcome to India. Thank you.
तर या प्रवासादरम्यान एक अद्भुत अशी गोष्ट मला दिसली. इथे तुम्ही बघू शकता, इथे बेसला वरती वाळू आहे आणि खाली हे असे स्ट्रक्चर तयार झालेले आहेत. तर त्रिकोणी आकाराचे पिरॅमिडसारखं हे असं स्ट्रक्चर आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे पलीकडे सुद्धा आणि आम्ही ज्या साईडने चाललो इथे सुद्धा तुम्ही बघू शकता असं हे त्रिकोणी आकाराचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. तर हे कशामुळे आहे, याची उत्पत्ती कशी झाली, याचा मला खरंच या प्रवासादरम्यान प्रश्न पडला. जर याचं तुम्हाला उत्तर माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण या प्रवासादरम्यान असं तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा असे त्रिकोणी आकाराचे पिरॅमिडसारखे स्ट्रक्चर आहेत आणि हे खरंच खूप बघण्यासारखं आहे. नहीं अभी दो तीन गए ना, वो तो ये कह रहे हैं कि वो जो पुल आर्मी है उन्होंने ये बोला कि 3 से 4 दिन भी लग सकते हैं और 17 से 20 तक तो वैसे ही बंद कर रहे हैं, पता नहीं कुछ ऐसा बोल रहे हैं। यहाँ पे है कुछ खाने के लिए? बोल तो रहा है, इसके पास तो है मैगी मूगी ऐसे ही है, पराठा भी बना देगा वैसे भी। वेट करना है आगे दोगे हैं किसी का नंबर आपके पास? हाँ की गाड़ी गई हुई है मेरी से पता हाँ, पता किया हुआ मेरे साथ ना ऐसी मेरा छोटी बेटी है ना 3.5 साल की तो आगे एक्चुअली बंद है, मतलब 3-4 दिन, मतलब 3 दिन के लिए बता रहा है। अच्छा फिर तो फिर मैं अभी निकलेंगे तब रिकांग पे तभी पहुंचेंगे, आज नहीं पहुंच जाएंगे ना। ये गाड़ियाँ तो बहुत चली गई ना आगे, और लोसर में उन्होंने वो कह रहे बैरिकेडिंग कर दी है, उससे आगे जाने नहीं दे रहे। तो लोसर से आगे नहीं जाने दे रहे, मान लो 6 बजे भी खुलता है शाम को, तब भी लोसर से आगे फिर नहीं जाने देंगे, शाम को तो नहीं जाने देंगे, जा ही नहीं सकते। तो फिर वहीं रुकना ते लोक चंद्रताळीमध्ये आहेत ते पण अडकले ना. हा मनालीला खाली जाऊ शकतात. 54 किलोमीटर आहे खाली याचं. बंद आहे रोड. लोसर मध्ये बघा ना सगळं ट्रॅफिक जाम झालंय. तर आता मी चाललेलो होते चंद्रताल इथून आहे 54 किलोमीटर. पण एक प्रॉब्लेम झाला आहे, लोसर जे ठिकाण आहे इथून 12 किलोमीटर तिथे लँडस्लायडिंग झालं आहे, त्यामुळे आता पुढे जाऊ देत नाही आहे. लोसरपर्यंतच लोसरला चेकपोस्ट लावला आहे, त्याच्या पुढे कुणालाही जाऊ देत नाही आहे. त्यामुळे आता माहीत नाही आता पुढची जर्नी कशी होणार आहे, म्हणजे तिथून रिटर्न यायचं आहे का तिथे स्टे मिळणार आहे, काहीच आयडिया नाही आहे. आता लोसरपर्यंत तरी जाऊन बघतो, तिकडे गेल्यावर कळेल. तर इथे असे सुद्धा प्रॉब्लेम्स होतात, मध्येच कधीही रोड बंद होऊ शकतो आणि आपला जो जर्नी आपण प्लॅन करतोय ती होईल की नाही ते काही कन्फर्म नाही आहे. चला आता बघू. आता अजून 12 किलोमीटर आम्ही पोहोचू लोसरपर्यंत, नंतर मी तुम्हाला पुढचे अपडेट देते. चंद्रताल बघायला मिळो, होप सो. एवढ्या लांबून आलो आहे बघण्यासाठी, नाहीतर मग परत सगळं आमच्या प्लॅनचं काय होईल काय लेट्स सी, बघूया. नहीं वापसी तो नहीं कर रहे, यहाँ पे थोड़ा ब्रेकफास्ट करना है, हम लोगों ने ब्रेकफास्ट नहीं किया है, तो यहाँ पे दूसरे तुम्ही बघताय की ज्या वेळेला तुम्ही अशा काही टूरसाठी निघता तर त्यावेळेला हे नॅचरल हजार्ड्स येण्याची शक्यता असतात आणि यासाठी मानसिक तयारी ठेवणं देखील तेवढेच गरजेचं असतं. आता आम्ही शिमलापासून प्रवास करत करत लोसरपर्यंत आलो. शेवटचा 50 किलोमीटरचा टप्पा फक्त बाकी होता आणि या 50 किलोमीटरच्या अगोदरच एका ठिकाणी लँडस्लाईड झालेले आहेत, त्याच्यामुळे आम्हाला इथून पुन्हा मागे फिरावं लागतं आहे. यामध्ये आम्ही बसची तिकीट काढली आहे, फ्लाईटची तिकीट काढली आहे, पूर्ण जे प्लॅनिंग झालेलं आहे हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी पणाला लावावं लागतं. सो तुम्ही लेह लडाख असेल, स्पिती व्हॅली असेल किंवा अशा माउंटेनमधल्या कुठलाही टूर करत असाल तर या गोष्टीसाठी प्रिपेअर राहा. तर इथे बंद आहे, चेकपोस्टला पुढे जाऊच दिलं नाही, त्यामुळे आम्ही इथे फक्त आता ब्रेकफास्ट वगैरे केला आणि आता मी परत रिटर्न जातो आहे शिमलाला. आता इथून आम्ही रामपूरला जातो आहे, ते साधारणतः 350 किलोमीटर डिस्टन्स आहे.
त्यानंतर मग तिथून शिमला आणि शिमलावरून मग दिल्ली. मूड ऑफ झालाय. प्लॅन होता सगळं, आम्ही तयारी केलेली पण काही बघायला नाही भेटलं. असं होतं. बघू आता या पुढची जर्नी. तर असा हा आमचा स्पीटी व्हॅलीचा प्रवास खूप छान झाला. 7 दिवसांचा. याची नेक्स्ट बॅच सुद्धा भटकंती महाराष्ट्राची ऑगस्टमध्ये रिलीज करणार आहे. तर मी याची डेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर तुम्ही ह्या ग्रुपला जॉईन करू शकता किंवा तुम्ही सुद्धा स्वतः जर प्लॅन करत असाल तर जाऊ शकता. फक्त तिकडचे लोकल कॉन्टॅक्ट्स ठेवा, कारण कधी काही इमर्जन्सी होऊ शकते तर तुम्हाला ते म्हणजे ती इमर्जन्सी हँडल करायला इझी जाईल. ओके, तर तुम्हाला माझा हा स्पीटी व्हॅलीचा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझे असेच पुढचे सगळे व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा.